महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती प्रलंबित प्रश्नी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन। धुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने प्रलंबित प्रश्नी 22 डिसेंबर सोमवारी सायंकाळी 5:48 दरम्यान जिल्हा परिषद येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी समितीचे जिल्हाध्यक्ष बापू पारधी राजेंद्र पाटील शिक्षक यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मुख्याध्यापक, विषय शिक्षक, केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी ही रिक्त पदे भरण्यात यावी। 12 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी व 24 वर्ष निवड श्रेणी प्रस्ताव मागवावा। वैद्यकीय बिले व फरकाची बिले मंजूर करून अदा करा। शाळेची वेळ सकाळी 11 ते 5 करा। 1 मार्च 2016 पासून शाळेची वेळ सकाळी 7 ते 11 करा। आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर विचार विनिमय करावा मागणी करण्यात आली। यावेळी एकनाथ भांबरे, मनोज निकम, गोकुळ सोनार, कैलास इशी, प्रदीप पाटील, गोपाळ लोहार, अनिल सोलोने, हेमराज पवार, शालिग्राम सैंदाणे उपस्थित होते। शिष्टमंडळाचे म्हणणे जाणून घेत आपल्या मागण्यांचा विचार लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिले आहे। आज धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय चंद्रकांत पाटील साहेबांना त्यांचं नव्याने रुजू झाल्याने सत्कार करण्यात आला व सत्कार करून धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने पुढील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व सभेची वेळ आणि तारीख मागितलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा हा आहे की धुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापक, विषय शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी ही रिक्त पदे तात्काळ भरली गेली पाहिजे व शाळेची वेळ ही 11 ते 5 झाली पाहिजे आणि 1 मार्च 2026 पासून शाळेची वेळ ही सकाळी 7 ते 11:30 झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रस्ताव धुळे जिल्ह्यातील जे प्रलंबित आहेत त्यांची मागणी करण्यासाठी आज निवेदनही देण्यात आलं आणि त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनाही निवेदन देण्यात येणार आहे।